स्वराज्य रक्षिका आणि करवीर राज्याच्या संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंतीनिमित्त वीरपत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। अशी माहिती महाराणी ताराराणी छत्रपती 350वी जयंती वर्ष समितीचे निमंत्रक आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली। 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राजश्री शाहू स्मारक भवनमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वराज्य रक्षिका आणि करवीर राज्याच्या संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांचं 350वं जयंती वर्ष साजरं केलं जातंय। याचं औचित्य साधून त्यांच्या उज्ज्वल इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा इतिहास तसंच जीवनचरित्र यांचा देशभर प्रसार व्हावा या उद्देशानं अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महाराणी ताराबाई छत्रपती 350वी जयंती वर्ष समिती यांच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याचाच एक भाग म्हणून जम्मू काश्मीर इथं अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले सातारा इथले कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी मेजर स्वाती संतोष महाडिक यांना मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि महाराणी ताराबाई छत्रपती 350वी जयंती वर्ष समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक इथल्या राजश्री शाहू स्मारक भवनमध्ये या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। मेजर जनरल M.N. काशीद आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते तसंच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार असल्याचं मुळीक यांनी सांगितलं। या दरम्यान महाराणी ताराबाई एक अभ्यास या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचं व्याख्यान होणार आहे। कोल्हापूरकरांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी शैलजा भोसले, CM गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, उदय देसाई, बबनराव रानगे, MD देसाई, प्रकाश पाटील, अवधूत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।